कसं आहे, महाराष्ट्र ही आंदोलकांची भूमी म्हणून ओळखली जाते. या अगोदर अनेक आंदोलने या शिवाजी पार्कने पाहिलेली आहेत. मात्र गेले कित्येक दिवस आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सध्या काही राजकीय पक्ष घुसून पाहण्याचा प्रयत्न करीत आहेत. कसं आहे, म्हणतात ना, हिंदीमध्ये एक म्हण आहे, तवा गरम है चलो अपनी अपनी रोटियां सेक लेते हैं. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील हे तीन पक्ष विद्यार्थ्यांचं हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार मार्फत या आंदोलनाला शांततेने जर ते होत असेल तर पूर्णपणे सहकार्य असेलच, याबद्दल वाद नाही. आणि महाराष्ट्र पोलिसांची, मुंबई पोलिसांची एक चांगली ख्याती आहे, त्यांचं चांगलं नाव आहे. दिल्लीच्या पोलिसांप्रमाणे ते मुळीच नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनो, आपण घाबरू नका, शांततेच्या मार्गाने आपण आवाहन जरूर करा. परंतु हे जे काही तीन पक्ष तुमच्या आंदोलनामध्ये घुसून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक हे छोटंसं अंतर त्यांनी या आंदोलनाचं ठेवलेलं आहे. आता त्यांच्या शरीरामध्ये त्राण सुद्धा तसा उरलेला नाहीये, ताकद पण नाही दूरपर्यंत चालून जाण्याची. म्हणूनच आपल्या मुलांना सेट करण्यासाठी त्यांचा हा एक केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आता यांचं हे राजकीय पोळी भाजण्याचं जे काय हे एक षडयंत्र सुरू आहे, ते यशस्वी होतं की नाही हे 26 तारखेला कळेलच. यांच्या आता या आंदोलनामध्ये शिवाजी पार्कवरती चुली किती लागतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काँग्रेस आपली वेगळी चूल बांधते, उभाटा शिवसेना आपली वेगळी चूल बांधते आणि मनसे आपली वेगळी चूल बांधते, हे पाहायचं आहे. आता यांच्या या स्वतःच्या पोळी भाजण्याच्या प्रयत्नात यांची भाकरी खरोखर भाजली जाते की करपते, की शिळ्या कडीला फक्त ऊत येतो, हे आता महाराष्ट्राच्या जनतेला पाहायचं आहे.